हॅलो अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू द चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने अतिशय हेल्दी तुमच्या मुलांच्या शरीराच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असा बोर्नव्हिटा पावडर घरी कसं बनवायचं हे सांगणार आहे। तर बाजारात जे बोर्नव्हिटा मिळतं त्यामध्ये केमिकल्स प्रिझर्वेटिव्स जास्त असतात, शिवाय साखरेचं प्रमाण सुद्धा जास्त असतं, तर ते मुलांच्या हेल्थसाठी चांगलं नसतं। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की आज कसा बोर्नव्हिटा तुम्ही घरी बनवू शकता। तर मी इथे 1 कपच्या जवळपास मखाने घेतलेले, थोडंसं तूप घेतलेलं आणि तुपामध्ये छान रोस्ट करून घेतलेलं। तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर तुम्ही असंही रोस्ट करू शकता। मी मखाने काढून घेतलेले आहे, रोस्ट झालेले आहेत। आणि त्यानंतर मी काजू, बदाम, अक्रोड आणि अंजीर, पिस्ता तुम्ही घेऊ शकता। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही अंदाजे घेऊ शकता। मी पण अंदाजेच घेतलेला आणि रोस्ट करून घेतलं तुपामध्ये आणि मिक्सरमधून आपल्याला छान याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे टेस्टसाठी चॉकलेटी टेस्ट यायला पाहिजे, कारण मुलांना साधं दूध एकदम प्लेन दूध प्यायला नाही आवडत। तर मी इथे कोकोआ पावडर घेतलेला आणि गुळाचा वापर करणार आहे, कारण गुळामध्ये आयर्नचं प्रमाण असतं, आयर्न असतं गुळामध्ये। तर साखरेपेक्षा मुलांसाठी गुळ कधीही चांगला। तर कोकोआ पावडर जे आहे ती मी अर्धा कपच्या हिशोबाने घेतलेला आहे। अंदाजे मी तुम्हाला सांगते, अर्धा कप मी ते कोकोआ पावडर घेतलेले आहे आणि 3 अशा मी गुळाच्या जे ब्लॉक्स असतात ते घेतलेले आहे। तुमच्याकडे जर गुळ पावडर असेल तर तुम्ही गुळ पावडरचा उपयोग करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे। तर आपली पुरणाची जी गाळणी असते त्याने मी इथे गाळून घेणार आहे, कारण हे जे मिश्रण आहे थोडंसं जाडसर आहे आणि दुधामध्ये जर मिक्स करायचं असेल तर आपल्याला याला चांगला फाईन मिक्सचर असायला पाहिजे। जर तुम्ही यूज करत असाल तर तुम्ही हे जाडसर पण वापरू शकता, पण मुलांसाठी जर दुधामध्ये मिक्स करून जर ते पीत असेल तर एकदम फाईन मिक्सचर पाहिजे। तर बऱ्यापैकी चांगलं फाईन मिक्सचर झालेलं आहे आणि हे जे वरती उरलेलं आहे ते तुम्ही हलव्यामध्ये यूज करू शकता। तर इथे मी काढून घेणार आहे हे सगळं मिक्सचर। तर आपल्याला कोकोआ पावडर, गुळ पावडर आणि हे सगळं मिक्सचर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स केल्यानंतर ना पुन्हा एकदा ना आपल्याला मिक्सरमधून याला काढून घ्यायचं आहे। त्याने काय होईल, ते सगळं जे कोकोआ पावडर आहे, गुळ पावडर आहे, त्यानंतर एक जे ड्रायफ्रूट पावडर आहे सगळं सोबत मिक्स होईल। आपल्या पावडरचं सुद्धा एकदम बारीक मिक्सचर होईल, जसं बोर्नव्हिटा बाजारात मिळतं एकदम बारीक मिक्सचरमध्ये असतं तसंच आपल्याला घरी बनवायचं आहे। तर हे जे मिक्सचर आहे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, त्याला एकदा पुन्हा हाताने किंवा चमच्याने तुम्हाला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे जे मिक्सचर आहे तुम्हाला कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे। शक्यतोवर तुम्ही ग्लास कंटेनरचा यूज केला तर एकदमच उत्तम। माझ्याकडे तर नव्हता, त्यामुळे मी माझ्याकडे जो होता प्लॅस्टिकचा त्याचाच वापर केलेला आहे, एअरटाईट कंटेनरचा। तुम्हाला हे जे मिक्सचर आहे हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि 1 महिन्यापर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता। अतिशय सोपी पद्धत आहे, इझी पद्धत आहे आणि खूप कमी वेळात हे बोर्नव्हिटा पावडर तुमच्या घरी बनतं। आणि एक तुम्हाला अश्युरन्स राहतं की आपण घरी बनवलं आहे तर कुठल्याच केमिकलचा, प्रिझर्वेटिव्हचा इथे यूज झालेला नाही आहे। आणि मेन म्हणजे स्वस्तामध्ये हे बोर्नव्हिटा पावडर तुम्ही घरी बनवू शकता। तर मी आता यानंतर तुम्हाला सांगणार आहे की याचा आपण यूज कसा करायचा। तर थंड किंवा गरम तुमच्या हिशोबाने तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता। तर या दुधामध्ये मी 1.5 चम्मच, मोठे असाल तर 2 चम्मच घ्या आणि लहान मुलांसाठी 1 ते 1.5 चम्मच सफिशियंट आहे। मोठे ॲज अ पोस्ट वर्कआउट हे जे बोर्नव्हिटा पावडर आहे हे यूज करू शकता। तर बघा आपलं एकदम कमी वेळात हे मिक्स झालेलं आहे दुधासोबत। तर हा होता आजचा व्हिडिओ। मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका।